इथे आपलं दूध आता नासलं आहे। आता ते चाळणीवर ओतून घेऊ। आता आपण पनीर गाळलं आहे, तर त्याच्या खालचं जे पाणी आहे ते थोडंसं अर्धा कप आपल्याला बाजूला लावून द्यायचं, पूर्ण फेकायचं नाहीये। ज्यावेळेस आपण पनीरमधलं पूर्ण पाणी काढून घेऊ, त्यावेळेस जर पनीर जास्त घट्ट झालं तर आपल्याला त्यातलं थोडं 1-2 चमचा पाणी दळताना टाकावं लागेल। आता ही फुलपात्राच्या साहाय्याने आपण पूर्णपणे याचं पाणी काढून घेऊ। या पद्धतीने तुम्ही पनीर सुद्धा करू शकतात। असं दाबून घट्ट झालं की याचे क्यूब्स करून याची भाजीही करू शकतात। तर पाणी पूर्णपणे काढून झालंय, आपण हे थंड होऊन देऊ। इथे आपलं पनीर थंड झालं आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊ। आपल्याला हे पनीर हाताने मळायचं नाहीये व जास्त दमत बसायचं नाही। आपण पटकन मिक्सरमध्ये हे फिरून घेऊ। मिक्सरमध्ये एकदम सॉफ्ट दळलं जातं। आता याचे तुकडे करून आपण मिक्सरमध्ये दळून घेऊ। एकदम इथे सॉफ्ट असं आपलं पनीर झालं आहे। आता इथे वाटीमध्ये मी 1/4 मेजरिंग कप दूध घेतलं आहे। कोमट दूध आहे। यामध्ये आपण 25 केसरच्या काड्या टाकून घेऊ। अंदाजे चिमूटभर मी केसर टाकला आहे। आपल्या रसमलाईला थोडा पिवळा कलर येण्यासाठी मी इथे खाण्याचा लेमन येलो कलर चिमूटभर टाकते। आता याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा पाणी टाकून हे मिक्सरमध्ये दळून घेऊ। इथे छान मस्त असा याला लेमन येलो कलर आला आहे। आता आपण याचे गोळे बनवून घेऊ। इथे आपलं दूध 50% आटलं आहे। आपल्याला अजून हे थोडं आटून द्यायचं आहे। इथे मी गाईचं दूध घेतलं आहे। तुमच्याकडे जर म्हशीचं दूध असेल तर त्याने खूप छान चवही येते व म्हशीचं दूध घट्ट असल्यामुळे ते पटकन आटलंही जातं। तुमच्याकडे म्हशीचं दूध असेल तर तुम्ही म्हशीच्या दुधाचाही वापर करू शकता आटवायला। गोळे करण्यासाठी पण आपल्याला गाईचंच दूध लागतं, म्हशीच्या दुधाचे गोळे होती नाही। आता गोळे उकळण्यासाठी आपण इथे 3 कप पाणी घेतलं आहे। त्यामध्ये 1 कप साखर टाकली आहे। आता हे आपण गॅसवर उकळत ठेवूया। आता आपण गोळे करून घेऊ। हे पनीर जे आहे हे ताटलीत काढून हे थोडंसं मळून घेऊ। एकदम सॉफ्ट इथे आपलं पनीर झालं आहे। आता याचे आपण थोडेसे चपटे गोळे करून घ्यायचे आहे। एकदम छान आपले गोळे झाले आहे, बिलकुल उरलेले नाही आहे। या पद्धतीने आपल्याला सर्व गोळे करून घ्यायचे आहे। जर पनीर घट्ट झालं तर आपण जे दूध नासवलं होतं त्याच्यातलं पाणी थोडंसं यामध्ये टाकून मिक्सरमध्ये दळलं की पनीर एकदम सॉफ्ट होईल। जर एकदम घट्ट जर पनीर झालं, जर तुमचं गोळे उलट असले तर आपण त्या पाण्याचा इथे वापर करायचा आहे। दळताना ते पाणी वापरायचे आहे। आता इथे आपले गोळे तयार झाले आहे। आता आपण हे उकळत टाकूया। आपलं पाणी बाजूला उकळलं आहे, तर यामध्ये टाकून घेऊया हे गोळे। इथे 25 गोळे झाले आहे आपले सरासरी, तर आपण यामध्ये 13 गोळे टाकून घेऊया।
आता इथे आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर करायचा आहे। यावर आपल्याला झाकण ठेवून हे घड्याळ लावून आपल्याला 15 मिनिटं फक्त हे गोळे उकळायचे आहे। इथे आपले दूधही आटले आहे। आता ही जी चमच्याची साय आहे ती आपण बाजूला काढून घेऊया। आपल्याला ही साय यामध्ये टाकायची नाहीये। आता यामध्ये आपण दुधात भिजवलं केसर जे आहे ते यामध्ये टाकून घेऊया। इथे मी 4 बदाम व 4 पिस्ते लांबट कापून घेतले होते ते टाकून घेऊ। यात टाकून घेऊ अर्धा चमचा इलायची पावडर जी मी साखरेमध्ये दळून तयार केलेली आहे। आता हे 1-2 मिनिटं आपण उकळून घेऊया, मग याचा गॅस बंद करून घेऊ। याच्यामध्ये 3 टेबलस्पून साखर टाकायची आहे। मी यामध्ये साखर टाकलेली नाही, आमच्याकडे साखर चालत नाही, डायबिटीज पेशंट असल्यामुळे मी यात साखर टाकत नाही आहे। तुम्ही 3 टेबलस्पून साखर टाकायची। जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर 2 टेबलस्पून साखर टाकली तरी चालेल। इथे आपले हे दूध तयार आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। 15 मिनिटं झाले आहे। ते मस्त आपले गोळे फुगले आहे। आता यातले गोळे आपण एक चमचाने याचा रस्सा काढून घेऊ। जे शुगर सिरप आहे यातलं हे काढून घ्यायचं आहे, मग हे गोळे दुधामध्ये टाकायचे आहे। या पद्धतीनं आपण सर्व गोळ्यांचं शुगर सिरप जो आहे यातला ते काढून घेऊन दुधामध्ये टाकून घेऊ। आता हे जे उरलेलं आहे शुगर सिरप याच्यामध्ये आपण अजून 1 कप पाणी वाढून घेऊ। हे आटून हे घट्ट झालं आहे। आता आपल्याला बाकीचे जे गोळे उकळायचे आहे त्याच्यासाठी यामध्ये आपण अजून 1 कप पाणी टाकून घेऊ, मग ते राहिलेले गोळे त्यामध्ये उकळून घ्यायचे आहे। आता इथे आपल्या पाण्याला मी इथे कपभर पाणी टाकले आहे व त्या पाण्याला उकळी आली आहे। आता आपण यामध्ये हे राहिलेले गोळे टाकून घेऊ व हे गोळे शिजले की याचं साखरेचं पाणी काढून नंतर ते दुधात टाकून घ्यायचे। इथे आपली रसमलाई तयार आहे। एकदम छान मस्त कलरही आला आहे। आता ही रसमलाई आपण थंड करत ठेवूया। आपली रसमलाई थंड झाली आहे। मस्त छान याचा कलर दिसतो। एकदम सॉफ्ट ही रसमलाई तयार झाली आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपली रसमलाई तयार आहे। एकदम सॉफ्ट अशी ही